मित्रांनो, तर आम्ही चाललो आहे मलकापूर येथे, कारण की तिथे पोळा झाला की दुसऱ्या दिवशी यात्रा भरत असते. ते काय म्हणतात, कराच्या दिवशी यात्रा भरते. तर काय पाडवा, हां, तर त्याला पाडवा म्हणतात. तर आम्ही चाललोय तिथं दर्शनासाठी. आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच चालली मी, कारण की मी अगोदर गेलेली नव्हती तिथं. तर चला आपण पुढे गेल्यावर बघू. इथं बघा विरू. विरू, चालायचं नाही का तुला? चाल ना मग. विरून बघा साडी ते कुठं नेऊन टाकलंय, सगळं धिंगाणा. छान आहे. चाल, भूर जायचंय ना. कुठं चालली तू? आणि लाईट चेक करून बघितला आहे विरूच्या पप्पानी, काय झालं होतं काय माहिती, का नवीन नवीन आणला वाटतं हा लाईट. तर मग ते चेक करून बघितला, तर छान आहे ना. हा नवीन लावला का? हा नवीन होता का? ठीक आहे. तर चला पटकन जाऊया मग आपण. एक तर वातावरण पण परत बिघडायचं, एक तर आपल्यासोबत लेकरू पण आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता तिथे गेल्यावर आपण भेटूया. मलकापूरला इकडे चल रस्ता. भरपूरच गर्दी राहते वाटते यात्रेला. ट्रॅफिक झालं वाटतं इथं. त्यातले त्यात बैल पण मला तर उभा आहे. बैलगाडी वाटतं ती. मध्ये घालायची गाडी. अरे मध्ये या गाडी पुढे घे पटकन. जाऊ आतमध्ये. नाही ना मध्ये मला. मी पहिल्यांदाच आले बाबा इथं. हो का? बरं. तर मित्रांनो, आम्ही पण आलो यात्रेमध्ये फिरायला. तर बघा म्हटलं यात्रेचा आनंद पण घेऊया. खरं म्हणजे यात्रेचा आनंद हा लहानपणीच घेता येत होता, कारण की तेव्हा जनरल स्टोअरची पण कमतरता भरपूर होती आणि कोणी जास्त जात पण नव्हतं. जास्तीत जास्त म्हणजे गावाकडचे जे राहणारे लोक होते, त्यांचे लेकरं होते, त्यांना जनरल स्टोअर काय आहे हे माहीतसुद्धा नव्हतं. तर बिचारे ते खूप सारे असे पैसे जमा करून ठेवायचे आणि यात्रा आली की यात्रेमध्ये असं खूप सारा खर्च करायचे. सगळं वस्तू जे काय आपल्याला लागत होते ते घेऊन यायचे. खूप आनंदानं यात्रेत जायचे आणि मनमोकळ्या मनानं खर्च करत होते. कारण मी पण एक खेडेगावातूनच होते. तर मी पण सुद्धा अशीच करत होते ना. आता तर नुसती वेड्यासारखी फिरत आहे यात्रेमध्ये, कुठं काय आहे कुठं काय नाही हे नुसतं बघत होते. तर इथं विरूला हे बदक बघितला होता, कारण तिला आवडला होता आणि तिला घ्यायचा नव्हता, पण कारण थोडासा लूज पण होता. तर मग म्हटलं जाऊ द्या, दुसरं काही घेऊ आपण. तर नंतर मग एरोप्लेनचा प्लॅन झाला. मग काय एरोप्लेन घेतला
तर एरोप्लेन असं चालू होतं की ते जसं काही हवेतच उडत होतं आणि ते जास्त म्हणजे गाडीवर जायचं होतं आम्हाला, तर ते हातात पण मावत नव्हतं, सारखं उडतच होतं. पण म्हटलं सो ठीक आहे. तर घेतलं आहे मित्रांनो. आणि इकडे बघा लोकांची खूप अशी गर्दी झालेली होती, कारण की दर्शनासाठी पण येत होते. आणि हे ट्रॅक्टर वगैरे जे आहे हे नवस वगैरे केलेलं असणार, तेव्हाच ते ट्रॅक्टर वगैरे घेऊन त्याच्यात मग ते बायका वगैरे पण डान्स करत होत्या. तर मला जास्त माहीत नाही मित्रांनो ते काय आहे, तर पण मग तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ते मंदिरासमोर जे येलो शर्टवाला जे मुलगा दिसत आहे, तर बघा ते मुलांच्या कसं अंगात वगैरे येऊ लागलं आहे, कारण की जसं जोरात डफडं वाजत होतं तसं तो जोराचं म्हणजे असं हे करत होता. तर बघू शकता तुम्ही. आणि सगळ्या लोकांची नजर त्याच्याकडेच होती. नेमकं काय झालं होतं त्याला काय माहिती, पण मला तरी असं वाटतं की त्याच्या अंगात वगैरेच आलेलं असणार आहे, कारण अंगात आलं तरच असं होतं आहे. तर सगळे लोक त्याला असे बघतच होते नेमकं त्याला काय झालं आहे म्हणून. आणि आता काय झालेलंच आहे, घरी जायची पण वेळ झाली होती आता आमची, कारण की आभाळ पण आलेलं होतं आणि गाडीवर आमच्याजवळ विरूसुद्धा होती. तर बघा मित्रांनो, हे ट्रॅक्टरचं मी तुम्हाला सांगितलं आहे, मला जास्त माहीत नाही आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. पण मात्र इथे ह्या बाईनी स्माईल वगैरे मस्त दिली बघा, ग्रीन साडीवाली बाई आहे, तिनं स्माईल वगैरे खूप छान दिली अशी. तर भारी वाटलं मित्रांनो, कारण प्रत्येकाला खूप असा आनंद असतो ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये. आणि इथं काय मग आता हे शेवटचं होतं का त्याच्या मागे अजून होते काही माहीत नाही, पण मग घेतलं थोडंसं शूट करून आणि आता आम्हाला निघायचं होतं घरी. पण इथे एक सांगायचं आहे मित्रांनो, एरोप्लेन कॅन्सल केलं आहे ते आणि हे घेतलं आहे छोटासा बेबी. तर हा बेबी तिला खूपच आवडला होता, मग ते रिटर्न केला आणि हे घेतलं आहे, कारण जास्त काही आम्ही घेतलं नाही मोठं, कारण गाडीवर आणायचं होतं आम्हाला, तर ते काय हवेनं उडूनच जाणार होतं. तर तिला ते घेतलं आहे. आणि इथे बघा आम्हाला कोण भेटलेला आहे, तर इथं माझी आत्या आणि तिचा परिवार असा भेटलेला आहे निघता. तर ते खरंच खूप अशी क्षमत करत होते आमचे की चला आमच्या घरी, पण म्हटलं येऊ आता नंतर, कारण की वातावरण पण बरोबर नव्हतं ना आणि आम्ही म्हणजे असं राहण्याच्या हिशोबाने आलोच नव्हतो. तर म्हटलं चला यात्रेत भेटले तेवढंच भरपूर झालंय. तर इथे बघा हे जे बेबी आहे तिचा तर ती कोणालाच देत नव्हती, ती सारखं तिच्याजवळच घेत होती. तर मित्रांनो चला आता निघायचं आहे आम्हाला घरी.